तुटीचा मागण्या आमच्या हक्काच्या, मागण्या आमच्या हक्काच्या. या कार्यालयात व्हीलचेअरची व्यवस्था, या कार्यालयात दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था, दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी या अधिकाऱ्याचं करायचं काय, या अधिकाऱ्याचं करायचं काय. कार्यालयाच्या अंतर्गत ज्या मागण्या येतात तालुक्यातील, दौंड तालुक्यातील, या मागण्यांसंदर्भात वारंवार या तहसील कार्यालयाशी प्रहार संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. वारंवार प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगण्यात आलेले आहे की ज्या तालुक्यातील जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना संजय गांधी पेन्शन वेळेवर मिळत नाही, संजय गांधीची पेन्शन वेळेवर मिळावा. जे भूमिहीन बेघर दिव्यांग राहतात त्या तालुक्यामध्ये त्यांना सरकारी गायरान जागा 1 गुंठा देण्यात यावी. त्याचप्रमाणे जे गरीब दिव्यांग बांधव आहेत त्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा. त्याचप्रमाणे ज्या केंद्राच्या सरकारच्या ज्या योजना आहेत, राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या योजना आहेत दिव्यांगांसाठी, त्या योजनांचा लाभ या प्रत्येक गावातील प्रत्येक दिव्यांगाला त्याचा मिळायला हवा. दिव्यांग हक्क कायद्याची अंमलबजावणी, दिव्यांग हक्क कायद्याच्या दिव्यांगांसाठी स्वतंत्र कायदा आहे 2016 रोजी पारित झालेला, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी ह्या दौंड तालुक्यामध्ये केली जात नाही. त्यामुळं दिव्यांगावर या तालुक्यामध्ये बरेच लोक दिव्यांगांची अवहेलना करतात, दिव्यांगांना मानसिक त्रास देतात, शारीरिक त्रास देतात. त्यामुळं दिव्यांग बांधव इथं संतप्त झालेले ह्या तालुक्यातील. पोलीस प्रशासनाकडे तो न्याय मागायला गेला तर पोलीस प्रशासन न्याय देत नाही. त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी जे दिव्यांग प्रमाणपत्राचे जे उपजिल्हा रुग्णालयात दिलं जातं ते सुद्धा तिथं दिव्यांगाला 4-4 महिने 6-6 महिने प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागतात, ते सुद्धा दिले जात नाही. आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या JR आहे, शासन निर्णयानुसार तालुका स्तरावर आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग कल्याण समिती, 5% निवारण समिती, या समितीचे तहसीलदार साहेब स्वतः सचिव आहेत. परंतु हे सचिव असताना सुद्धा ही समिती गेले 3 वर्ष झालं या समितीची स्थापनाच करण्यात आलेली नाहीये. कारण ह्या समितीमध्ये आमदार साहेब अध्यक्ष आहेत, तहसीलदार साहेब सचिव आहेत आणि तालुक्याचे गट विकास अधिकारी BDO हे साहेब सदस्य आहेत, तालुक्याचे आरोग्य अधिकारी सदस्य आहेत. म्हणजे वेगवेगळ्या खात्याचे प्रमुख अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. परंतु ही समिती बनवली नाही, कारण या समितीमध्ये दिव्यांगांचे प्रश्न मांडण्यासाठी दिव्यांगाचे जे 21 प्रकार आहे, या 21 प्रकारातील 5 प्रवर्गातील सदस्य दिव्यांगां प्रतिनिधित्व दिलं जातं. परंतु समितीच घटित नाही झाली. त्यामुळे इथं दिव्यांगावर जे अन्याय होतो ह्या तालुक्यामध्ये, जो अन्याय होतो, जो योजनांपासून वंचित आहे, हक्कापासून वंचित आहे, त्याला दादच मागता येईना. शेवटी तहसीलदार साहेब हे तालुका दंडाधिकारी हे स्वतःच कायद्याची अंमलबजावणी करत नाही. साधं सिंपल ही 5,000 रुपयाला जी व्हीलचेअर मिळती ती व्हीलचेअर सुद्धा या तहसीलदार कार्यालयात नाहीये. कारण व्हीलचेअर कामानिमित्त ज्याला 2 पाय नाही, जे खरडत रांगत चालतो, अशा दिव्यांगांना इथं व्हीलचेअर असायला हवी. दिव्यांगाचा कायदा असा स्पष्टपणे सांगतोय, शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग कामानिमित्त आल्यानंतर त्याला मुक्त संचार करता आला पाहिजे. त्यासाठी व्हीलचेअरची आणि रॅम्पची व्यवस्था असायला पाहिजे. पण इथे व्हीलचेअर नाही 5,000 रुपयाची. आम्ही निषेध करतोय तहसीलदाराचा. हे तहसीलदार साहेब दंडाधिकारी यांनी दुसऱ्याला दंड करायला पाहिजे की अपंगांना त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी. परंतु आता अशी वेळ आलेली आहे की जे तालुका दंडाधिकारी यांच्यावरच कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जे आपले पुण्याचे जितेंद्र उडुडी साहेब आहे यांच्याकडे तक्रार करावं लागणार आहेत. कारण दंडाधिकारी जर दिव्यांगांना हक्कापासून वंचित ठेवत असेल तर दाद मागायची कुणाकडं. त्यामुळे आज आम्ही इथं हे आंदोलन ठेवलेलं आहे. आज संजय गांधीचे नायब तहसीलदार इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांच्या अंतर्गत जे प्रश्न येतात ते आम्ही लगेच मार्गी लावतो असं सांगितलेलं आहे. परंतु तालुका अध्यक्ष आणि तालुका स्तरावरील जे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आंदोलन, त्यांची जर मागणी आहे की आंदोलन मागे घेण्यात यावं, पण जोपर्यंत ते लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आश्वासन मागे घेतलं जाणार नाही. जय प्रहार. आज दौंड तालुक्याच्या तहसील कचेरीवर आज आंदोलन करावं लागले. याची वेळ तहसीलदारांच्या नाकर्तेपणामुळे करावं लागले हे मला सांगावं लागेल. कारण याच्या अगोदर आपण वेळोवेळी निवेदन दिले, त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं लोकांचा राग अनावर झाला आहे. त्याकरता आज आम्हाला पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सातव साहेब यांना निवेदन द्यावं लागलं की आपण स्वतः या निवेदनाकडे लक्ष द्या, का की त्यांना आढावा द्यावा लागतो दरवर्षी की आपण महिन्यात काय केले, 2 महिन्यात काय केले, तर त्याच्यात लक्षात आलं त्यांच्या. म्हणून ते स्वतः आज इथं आलेले आहेत. जिल्हा अध्यक्ष आलेले आहेत, पुन्हा तालुका अध्यक्ष आले आहेत, पदाधिकारी सर्व तालुक्याचे उपस्थित राहिले आहेत. मी आपल्याला आवर्जून सांगेल की आज आमच्या
दौंड नगरपालिकेचे देखील मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला निवेदन देण्यापूर्वी फक्त तोंडी सूचना दिली तर त्यांनी आमचे मागण्या एका मिनिटात कालच्या मीटिंगमध्ये मंजूर केल्या आणि कुणालाही आंदोलन न करता 6,000 रुपये प्रति दिव्यांगाच्या खात्यात टाकण्याचे मान्य केले. अशा जर कार्य तहसीलदारांनी केलं असतं तर या अपंगावर वेळ आली नसती. आज आमचे दिव्यांग बांधव ज्यांना चालता येत नाही, त्यांना डोळ्यांनी बघता येत नाही, अशा दिव्यांगांना इथे यावं लागते. 3-3 महिने रेशन कार्ड मिळत नाहीये, त्यांना सेतूमध्ये गेलं तर रुपयाचे 10 रुपये देऊन त्यांचं काम होत नाहीये. अशा अनेक मागण्यांकडे त्यांनी आठवड्यात एक लक्ष द्यावं. जसं आता सातव साहेब म्हणले की आमचं जे नियोजन समिती होती ती नियोजन समिती बरखास्त होऊन 10 वर्ष झालेत. त्या नियोजन समितीवर मी बी होतो, अध्यक्ष आमदार असतात. त्याच्यानंतर तहसीलदारांनी प्रत्येक अधिकारी त्याच्यावर असतो. त्याच्यावर आठवड्याला महिन्याला 3 मीटिंग असतात. त्या मीटिंगमध्ये ते आढावा घेतला जातो. ते आढावा न घेतल्यामुळं हा उद्रेक होत चाललेला आहे. या उद्रेकाला जर शांत करायचं असेल तर रावसाहेबांनी तातडीने मीटिंग घेऊन ही समिती स्थापन करा. तालुक्या लेवलला 5 पद्धतीचे अपंग 5 अधिकारी यांची समिती नेमावी, म्हणजे या घटनेवर आळा बसेल. अन्यथा अपंग जर सगळे रस्त्यावर उतरले तर आपलं कामकाज करणं मुश्किल होईल. हे शेवटचं निवेदन तुम्हाला आम्ही दिले. इथून पुढे निवेदन न देता यांचं कामकाज आम्ही बंद करणार आहे, याची देखील नोंद आपण घ्यावी.